कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सीता ग अंगणात असलं तरी सगळी व्यवस्था अगदी उत्तम केली आहे। हो ना, छान। आता आशू आणि नेहाचा संसार सुद्धा उत्तम होणार आहे। वेलकम टू संगीत सेरेमनी। आज मी एवढी आनंदात आहे ना, म्हणजे इतकी आनंदात आहे की हा माईक मी आज स्वतः माझ्या हातात घेतलाय। कारण हा माईक नेहमी जिच्या हातात असतो ती कुठे? संपदा कुठे? एक मिनिट, टेन्शन घेऊ नका, मी सांगते। संपदा इथून गायब आहे कारण आज पहिला परफॉर्मन्स आहे संपदाचा, ते खास आशू आणि नेहासाठी। सो आपण सगळ्यांनी संपदाचं स्वागत करूया। काय चाललंय संपदा? काय झालं काकू? सगळं एकतर मुद्दामून करायचं आणि मग विचारायचं काय झालं? सीता, ऐक ना, तिच्याकडून थोडा वेडेपणा झालाय, पण संगीत आहे ना। मग हे असे कपडे घालून असा डान्स करून चाललेल्या कार्यक्रमाला गालबोट लावायची गरज आहे का? पण काकू, काय झालं या कपड्यांना? म्हणजे गाण्याची रिक्वायरमेंट होती म्हणून मी असं घातलं। संपदा, मला काय कळत नाहीये का? हे सगळं तू त्या शिवासर छान चाललेल्या कार्यक्रमात मला त्या मुलीचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीये। त्या मुलीमुळे माझ्या मुलाचं नुकसान झालं। बरं, जे झालं ते झालं, ते सगळं विसरून जाऊन पुढे जायचं तर तू हे काय घेऊन आली आहेस सगळं? जा आधी पहिल्यांदा चेंज करून ये तुझे कपडे। पण काकू, डंबोला काहीच प्रॉब्लेम नाहीये या कपड्यांचा। संपदा, ऐक ना, मला आहे प्रॉब्लेम। हे करायची काहीच गरज नव्हती। तू एक काम कर, जा पटकन जाऊन चेंज करून ये। म्हणजे आशूला शिवाचं अस्तित्वच मान्य नाही, पण मग कशी त्याला प्रेमाची जाणीव होणार आहे? नाही, असं होता कामा नये। जा कपडे चेंज करून ये, जा। मला बोलायचे। सुजाता, अक्षरशः सॉरी। ते बघ, हे असं थांब सीता। भाऊ, मला तुमच्याशी, लक्ष्मण भाऊजींशी आणि उर्मिलाशी बोलायचंय।
आई अगं नेहा, आत्ता तुला काही वाटत नसलं तरी तुझ्या भविष्यावर ह्या गोष्टीचा नक्कीच परिणाम होणार. भाऊ, मला खरं सांगाल, हे लग्न तुमच्या मर्जीनीच होतंय ना? हे बघ मावशी, असं काहीच नाहीये. असं काही नाहीये तर जे आता झालं ते काय होतं? सुजाता, तू नको काळजी करूस. पुन्हा असं कधी अगं, पुन्हा असं नाही होणार. परत परत तेच होतंय म्हणून मी बोलते ग. भाऊ, आता मला फक्त माझ्या मुलीचं सुख महत्वाचं आहे. हो ना, कोणत्या आठवणी ना कोणता भूतकाळ. भाऊ, माझा स्वतःचा डिवोर्स झालाय आणि मला माझ्या मुलीच्या आयुष्यात हे नकोय. पण जर का तिच्या सासऱ्यांनाच हे लग्न मान्य नसेल तर कसं मी तिला सासरी पाठवू? ती तिथे सुखी राहील का? आणि मला असं वाटतंय की तुमच्या कुटुंबातील काही लोकांना हे लग्न मान्य नाहीये. मला काळजी नाही का वाटणार? तुम्हाला पण एक मुलगी आहे ना लक्ष्मण भाऊजी? वडील म्हणून तुम्ही काय केलं असतं? काय ग उर्मिला, बरोबर बोलतेय ना मी? सुजाता, एक आई म्हणून तुझं बरोबरच आहे. आमचं हे असं वागणं चुकीचंच आहे. आता आशूनी पण होकार दिलाय, त्यामुळे इथून पुढे जे होईल ते आम्हाला मान्यच आहे. इथून पुढे आम्ही सगळे या लग्न कार्यात सहभागी होणारच आहोत. आणि हो, एक खात्री बाळग, आम्ही तुझ्या मुलीची नीट काळजी घेऊ. आणि आतापर्यंत जे झालं, आम्हाला माफ कर. तुम्ही हात जोडू नका भाऊ. तुम्ही एवढं बोललात ना, तेच खूप आहे माझ्यासाठी. आता सगळं सॉल्व्ह झालंय तर हा कार्यक्रम पुढे कंटिन्यू करूया का? म्हणजे संगीतचा कार्यक्रम बाकी आहे, माझा डान्स बाकी आहे आणि मी या डान्ससाठी खूप मेहनत घेतली आहे ना. करूया? माझा डान्स आहे. बोल ना. हो हा. सांगतो. चला, तुम्ही सगळे प्लीज बसा, प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.